हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. आजची आपली रेसिपी आहे भरलेली मिरची. आणि ह्या मी मिरच्या आणलेल्या आहेत मार्केटमधून. या मिरच्या जरा पण तिखट नसतात, खूप छान लागतात ही मिरची, भरलेली मिरची. तर आता आपण त्याच्यासाठी लागणारी स्टफिंग तयार करायला घेऊया. तर इथे मी 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या मी बारीक कुटून घेते. मिक्सरमध्ये नाही, खलबत्त्यामध्येच कुटणार आहे, कारण मिक्सरमध्ये पण आपण बारीक करून घेऊ शकतो हे सगळं, पण त्याची टेस्ट वेगळी लागते आणि खलबत्त्यामध्ये बारीक केलेल्याची टेस्ट वेगळी लागते. तर म्हणून मी खलबत्त्यामध्येच हे सगळं मिक्स करून घेते. तर लसूण मी थोडीशी बारीक करून घेतली आणि त्याच्यामध्ये एक तुकडा आल्याचा टाकला आहे छोटासा. तर तो पण आपल्याला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं त्याला चेचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण घालूया याच्यामध्ये बाकीचं साहित्य. तर इथे मी थोडीशी ओली कोथिंबीर घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ती पण याच्यामध्ये मी ॲड करते. तर मी थोडीशी ती बारीक चिरून घेतली, म्हणजे त्याची देठ जे आहेत ते मोठे मोठे राहणार नाहीत. आणि इथे मी ओलं खोबरं वापरते आहे. तर तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाणे जरी वापरले तरी चालतील, किंवा मग अर्धं ओलं खोबरं आणि अर्धे शेंगदाणे असे वापरलेत तरी चालतील. तर मी इथे ओलं खोबरं वापरते आहे. आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण घेऊ शकतो. तर इथे मी थोडीशी आता हळद घालते. आणि मिरच्या जरा पण तिखट नसतात, तर त्याच्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर पण वापरणार आहे. तुम्ही हिरवी मिरची जरी ठेचून घातली तरी चालेल. आता मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते. आणि आता आपण थोडीशी लाल मिरची पावडर याच्यामध्ये घालून घेऊया. थोडीशीच घातली आहे, जास्त तिखट मला बनवायच्या नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण मिरच्या तर आपल्या जरा पण तिखट नाही आहेत. भज्यांसाठी जरी वापरतो तर त्यात थोड्या तरी तिखट असतात, पण ह्या मिरच्या जरा पण तिखट नसतात आणि ह्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात कधीही. आणि ह्याच्यामध्ये रेड कलरच्या पण मिरच्या असतात, पण त्या लोणच्यासाठी वापरल्या जातात. आणि ह्या ग्रीन मिरच्या बाकी कोणत्याही पदार्थासाठी वापरू शकतो आपण. तर मी इथे भरलेली मिरची बनवण्यासाठी त्या वापरते. आणि मला ही रेसिपी, हा पदार्थ जो आहे तो खूप आवडतो, भरलेली मिरची. तर मी अशा प्रकारे थोडंसं ते बारीक करून घेते खलबत्त्यात. बघा, आपलं सारण जे आहे ते अशा प्रकारे तयार झालेलं आहे. छान असा स्मेल सुटला आहे सारणाचं पण. तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते सगळं, नंतर मग आपण ते मिरच्यांमध्ये भरून घेऊया. इथे मी मिरच्या घेतल्यात आणि त्यांना मधून आपण कट करून घेतलेले अशा प्रकारे. आणि आता आपण हे जे सारण आहे ते व्यवस्थित भरून घेऊया. सगळ्या बाजूने व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची आपली छान भरली जाईल आणि टेस्टला छान लागेल. तर चमच्याने भरण्यापेक्षा हाताने व्यवस्थित आपण भरू शकतो. तर मी इथे हातानेच भरून घेते आणि सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच प्रकारे भरून घ्यायच्या आहेत. तर इथे माझ्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत. आणि आता आपण फ्राय करायला घेऊया. तर मी इथे तव्यावरच फ्राय करणार आहे. तर तवा माझा गरम झालेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये फ्राय करूया. तर तवा गरम झाला आहे, त्याच्यावर मी थोडंसं तेल घालून घेते अगोदर. जास्त आपल्याला डीप फ्राय करायच्या नाही आहेत, तर मी इथे 2 चमचे तेल घातलं आहे. आणि आता आपण त्या मिरच्या भरलेल्या आहेत त्या अशा प्रकारे ठेवूया, व्यवस्थित फ्राय होतील अशा. आणि मीडियम लो गॅसवरच आपल्याला फ्राय करायच्या आहेत, नाहीतर मग त्या व्यवस्थित भाजल्या नाही जात जर फास्ट केला गॅस तर. तर मी इथे थोडंसं कडेने अजून तेल घालून घेते, म्हणजे व्यवस्थित फ्राय होतील मिरच्या. आणि सगळीकडून आपल्याला व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा, एका बाजूने कशा छान अशा फ्राय झालेल्या आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि इथे बघा, आपल्या मिरच्या फ्राय करून झाल्यात आणि खूप छान दिसत आहेत आणि खूप टेस्टी पण लागतात या मिरच्या अशा फ्राय केलेल्या. आणि स्मेल पण खूप छान सुटला आहे. तर मला तर हा पदार्थ खूप आवडतो, फ्राय केलेल्या मिरच्या. तर मिरच्या खूप सुंदर अशा भाजून झालेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.